नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण गेवराई शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की काही दिवसापासून गेवराई शहरामध्ये चर्चेला सुरू झालेले आहे आणि हा पशुवैद्यकीय दवाखाना जो गेवराई शहराच्या मधोमध आहे आणि हा दवाखान्याचं नवीन जाग्यामध्ये स्थलांतर होण्याची चर्चा सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत याविषयी गेवराई मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्याशी सविस्तरपणे या ठिकाणी नेमकी काय चर्चा आहे आणि खरोखरच पशुवैद्यकीय दवाखाना हा नवीन जागेवर स्थलांतरित होणार आहे का, या मतदारसंघाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत मनोहरजी चाळक साहेब। सध्या गेवराई शहरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, पशुवैद्यकीय दवाखाना हा नवीन जागेत स्थलांतर होण्याची चर्चा आहे। याविषयी आपलं काय मत आणि सत्य आहे का ही घटना? मी गेवराई मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना एक विनंती करतो की महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या भाजप सरकारने शेतकऱ्याचा विश्वासघात केलेला आहे आणि सर्व सुखसुविधा असलेला हा जुना दवाखाना आहे। जनावरांकरिता हा मध्यभागी शहरात असणारा हा जुना दवाखाना आहे। महाराष्ट्र शासनाने 15/6/2026ला निर्णय घेऊन हा जुना असलेल्या दवाखान्याची इमारत जातेगाव रोडला म्हणजे गेवराई शहरापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर लांबीच्या अंतरावर हा दवाखाना वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। ह्या मतदारसंघातील शेतकऱ्याच्या नागरिकाचा ह्या सरकारने विश्वासघात केलेला आहे। मी 2 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब बीड यांना लेखी निवेदन देऊन सर्व पक्षाच्या वतीने निवेदन देऊन कळविलेलं आहे। हे जुन्या दवाखान्याची जुनी इमारत असलेली इमारत पाडून ह्याच ठिकाणी ह्या नव्या इमारतीचं मोठं बांधकाम करा आणि ह्या सरकारी दवाखान्यामध्ये जनावरांचा इलाज करणारे असणारे डॉक्टर कर्मचारी अधिकारी यांना राहण्याकरिता ह्याच ठिकाणी निवासस्थानाचं बांधकाम करून द्या। कारण हा जुना पशु रुग्णालय असलेला हा दवाखाना गेवराई शहराच्या मध्यभागी आहे, हायवे रोडच्या लगत आहे आणि सर्व कार्यालय जवळजवळ आहेत, बसस्टँड जवळ आहे, आठवडे बाजार जवळ आहे, म्हणून सर्व सोयीशी सोयुक्त सगळ्याला सोपा असणारा जवळ असणारा शेतकऱ्याला नागरिकांना सर्वांना सोयीस्कर असणारा ही जुनी दवाखान्याची जागा ही योग्य आहे आणि ही जागा दवाखान्याच्या इमारतीचं बांधकाम करण्याकरिता आणि डॉक्टर कर्मचारी यांच्याकरता निवासस्थान बांधकाम करण्याकरिता मोठ्या प्रमाणात पाहिजे तशी ही मोठी जागा आहे। मला एक सांगायचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमात की महाराष्ट्र शासनाकडं मागील 15 वर्षापासून माझ्या मागण्या आहेत। गेवराई शहरातील असलेले सर्व शासकीय कार्यालयाच्या जागेचं मोजमाप करा आणि त्या कार्यालयामध्ये नोकरी करत असणारे अधिकारी कर्मचारी यांना राहण्याकरता निवासस्थान बांधून द्या। पण त्याकडे शासनाने काही केलं नाही। हे राजकीय पुढाऱ्याच्या सांगण्यावरून राजकीय पुढाऱ्याकडून काहीतरी देवाणघेवाण करून हे राजकीय समाजकंटकांना ह्या दवाखान्याची जागा हडप करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 15 जून 2026 रोजी हा निकाल देऊन हा जागेसाठी दुसरी जागा नियोजित केलेली आहे तिकडं जातेगाव रोडला। ही गेवराई शहरातील व मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांना मान्य नाही, म्हणून सर्व पक्षाच्या वतीने नागरिकाच्या वतीने संबंधित कार्यालयाला निवेदन देऊन आम्ही विनंती केली आहे त्या ठिकाणी दवाखान्याची इमारत बांधण्यात यावे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमात तहसीलदार साहेब गेवराई, जिल्हाधिकारी साहेब बीड, विभागीय आयुक्त साहेब संभाजीनगर या 3 कार्यालयातील सक्षम अधिकारी यांना विनंती करतो, आम्ही तुमच्याकडे दिलेले निवेदन आपल्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शासनाकडे वर्ग करा आणि महाराष्ट्र शासनाला माहिती करा की हे गेवराई मतदारसंघातील शेतकऱ्याची नागरिकाची सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याची मागणी आहे की जुन्या दवाखान्याच्या इमारत पाडून हाय त्याच जागेवर
सरकारी इमारतीचं नव्या इमारतीचं बांधकाम करून पशु रुग्णालय त्या ठिकाणी सुरू करण्यात यावे व डॉक्टर व कर्मचारी यांना देखील राहण्याकरता हे निवासस्थानचं बांधकाम करण्यात यावे.